हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे चकल्या. भाजणीच्या पिठासाठी इतकं बनवायचा काही वेळ नव्हता. त्यामुळं विकतचंच भाजणीचं पीठ आणलंय सुहानाचं आणि त्याच्याच चकल्या मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलोचं सुहानाचं चकलीचं भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता याच्यावर दिलेल्या प्रोसेसप्रमाणे आपण जाणार आहोत. तर याच्यावर दिलेलं होतं, की पिठाला काढून घ्या आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मस्तपैकी कडकडीत गरम केलेलं तेल मोहन म्हणून घाला. त्यानंतर कोमट पाण्याने ह्या पिठाला 400 ते 600 एम-एल म्हणजे आपले जवळपास 2 ग्लास पाणी होतं, तेवढं पाणी टाकून त्याला भिजवून घ्या आणि 10 मिनिटासाठी रेस्ट व्हायला ठेवा. तर आपण सेम प्रोसेस इथे करणार आहोत. इथे कोमट पाणी मी अंदाजाने थोडं-थोडं टाकत-टाकत त्याला इथे त्या कणिकचा गोळा करून घेतलेला आहे आणि हा गोळा तयार झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून तसंच रेस्ट होण्यासाठी 10 मिनिटं रेस्ट होण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे. आता ह्या कणिकला भिजवून 10 मिनिटं झालेले आहेत. 10 मिनिटानंतर आता इथे हे कणिक मी घेतलेलं आहे. त्या कणिकला पुन्हा हाताने थोडंसं असं गोल-गोल रोल करून घेतलेलं आहे आणि चकलीचा जो सोऱ्या असतो म्हणजे चकलीचा जो अ, प्लेट असते चकलीची काट्याची प्लेट जी असते सोऱ्यामधली ती घ्यायची आहे आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये ती पॅक करून आपल्याला हे पीठ सुद्धा टाकायचं आहे. आता सोऱ्याचं झाकण लावून छानशा चकल्या पाडून घेऊया. आधी सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मंद आचेवरती आपल्याला त्याला तळायचं आहे. मी इथे एक-एक सोऱ्या भरून झाल्यानंतर जेवढं त्याच्यामधनं चकल्या पडतील तेवढ्या चकल्या पाडून घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या तळूनही घेतल्या. गॅस तसाच चालू ठेवून पुन्हा दुसऱ्या चकल्या पाडून घेतल्या आणि पुन्हा त्या तळून घेतल्या. तर अशा प्रमाणामध्ये करून मी सगळ्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर चकल्या तळताना ज्यावेळेस आपण चकल्या टाकतो त्यावेळेस थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि ज्यावेळेस आपण चकल्या सगळ्या टाकून होतात आपल्या, त्यावेळेला गॅस थोडासा मंद करायचा. याच्याने चकल्या छान कुरकुरीत बनतात. जेव्हा आपण चकल्या तेलात सोडतो तेव्हा असे जास्त याचे बुडबुडे येतात तेलामध्ये. त्यानंतर जेव्हा चकली बरोबर तळून होते तेव्हा हे जे असे बुडबुडे येत आहेत ते कमी होऊन जातात. म्हणजे समजायचं की आपली चकली तळली गेलेली आहे. चकलीला छान मंद आचेवरती दोन्ही बाजूने तळून घ्यायचं आहे. तेव्हा चकली छानशी आपली कुरकुरीत बनते. म्हणजे ती कच्ची लागत नाही आणि थंड झाल्यावरती ती अशी नरम पडत नाही. तिला मंद आचेवरती छानसं तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर इथे आता ह्या आपल्या चकल्या दोन्ही बाजूने छानशा तळून झालेल्या आहेत. तर आपण यांना काढून घेऊया. तर बाकीच्याही ह्या सगळ्या चकल्या मी अशा पाडून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि यानंतर आपण ह्या सगळ्या चकल्या तळूनही घेतलेल्या आहेत. तर इथे माझ्या चकल्या बनून रेडी आहेत. तर अर्ध्या किलोच्या पॅकेटमध्ये साधारणतः अ, 50 ते 60 चकल्या तुमच्या बनतात, असं त्या पॅकेटवर दिलेलं होतं आणि मी काही काउंट केलं नाही, कारण मी जेव्हा बनवत होती, तेव्हा धन्वी छानशी येऊन एक चकली खात होती. त्यामुळं मी काही काउंट केलेल्या नाही आहेत. पण छानशा अशा चकल्या तुमच्या कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. तर बघा, धन्वीला त्या चकल्या फार आवडलेल्या आहेत. धन्वी खाते आणि मी खाताना हा कुरकुर आवाज जो येतोय, ती मी चकली खाताना येतोय. तुम्ही बघू शकता किती क्रंची आणि किती मस्त खुसखुशीत चकल्या तुमच्या इथे बनतात. तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही वसुबारसची पूजेसाठी अशी मांडणी केली होती. साधी सोपी आपली अशी छानशी आणि एक छानसा वसुबारसचा रांगोळी काढण्याचा हा छोटासा प्रयत्न पण केलेला आहे. तर भेटूया आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.